हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। अल्पवयीन मुलाला किडनॅप करून जीवे मारण्याची धमकी, खेडमध्ये प्रकरण गाजले। तर मुसलमानांनी हिंदू समजून हल्ला केला म्हणून सोनल लक्ष्मी घाग यांनी व्यक्त केला निषेध। सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला लेखी आश्वासनाचा विसर, अद्यापही काम न झाल्याने जलाल राजपूरकर पुन्हा बसणार उपोषणाला। यशस्वीरित्या पार पडला दापोली आणि महाड येथील मोफत मार्गदर्शनपर सेमिनार, रोटरी स्कूलचं उपस्थितांकडून भरभरून कौतुक। मानव अधिकार संरक्षण विषयक मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा, अध्यक्ष विपिनदादा पाटणे आणि अध्यक्ष भरत पटेल यांचं आवाहन। सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील आजगणी मेटे मोहल्ला या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून जोरदार वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या घटनेनंतर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता यामध्ये मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या आईने म्हणजे जमीला शहा यांनी घडला प्रकार दीपवाहिनी जवळ बोलताना स्पष्ट केलाय। ऐकूया त्यांच्याच कडून संपूर्ण हकीकत। अस्सलाम वालेकुम, मी जमीला आदिल शाह, राहणार घाणेकोंड, गवलवाडी। तर माझ्यासोबत जी घडलेली घटना आहे ती 5/12/2024 ची आहे आणि माझा मुलगा तारिक शहा, तो मला त्याने सांगितलं की मी मम्मी बाहेर गेम खेळतोय आणि मला बोलून त्यांनी 10-20 ला तो बाहेर बसला होता, बाहेर घराच्या बाहेर। 10-20च्या नंतर मी घरातच होते। त्याच्यानंतर मला जरा झोप लागली डोळ्याला। बरोबर 11:34-33 ला मला जाग आली की माझा मुलगा आलाय नाही अजून घरी। त्याच्यानंतर मी त्याला कॉल केला त्याच्या मोबाईलवर कॉल केल्यानंतर समोरचा कोण व्यक्ती होता त्याने ते कॉल रिसीव्ह केल्यानंतर त्याने मला डायरेक्टली शिव्या वगैरे द्यायला लागला। एवढ्या घाण शिव्या दिल्या की मी आता ते बोलू पण शकत नाही, एवढ्या घाण शिव्या त्याने दिलेला। त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते चुकीचं माझा कॉल लागलाय त्या माझ्यापासून, म्हणून मी पुन्हा कॉल केल्यानंतर पुन्हा तो समोरचा माणूस मला शिवी दिला आणि म्हटला की जर तू सकाळपर्यंत जर आलीस नाही, जो आम्ही ठिकाण सांगतोय त्या ठिकाणापर्यंत तू आलीस नाही तर तुझ्या मुलग्याला आम्ही कापून तुझ्यापर्यंत पाठवू। तर त्याच्यानंतर मला त्यांनी अशा शिव्या दिल्यानंतर मी घाबरले होते, मला सुचत नव्हतं की मी काय करू। तर माझा मुलगा तारिक शाह आणि त्याचा मित्र मेहुल सावंत ह्या दोघांना त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही त्याला भरपूर मारलंय आणि आम्ही त्याला आमच्या घरामध्ये बंद करून ठेवली आहे। तर मी कशी जाऊ ही माझ्या मनात भीती होती। मी ऑलरेडी घाबरली होती की माझ्या मुलाला एवढी मारली आहे ती मला काही सुचत नव्हतं। त्याच्यानंतर मी माझ्या भावाला कॉल केल्यानंतर भावाने माझ्या डायरेक्ट 112 वर कॉल केलाय। भावाला मी माझी घटना सगळी सांगितली की बाबूला भरपूर मारलंय आणि ते लोक म्हणतात जर आलात नाही तुम्ही तर त्याला कापून पाठव। तर मी काय करू? तर मला तेवढं काही सुचलं नाही, म्हणून माझ्या भावाने डायरेक्ट पोलिसांना संपर्क 112 वर केला। 112 वर संपर्क केल्यानंतर पोलिसांनी लगेच ऍक्शन घेतलाय आमच्यासोबत। त्या घटनास्थळ जिथं झालं आमच्यासोबत घटना तिथे त्यांनी लगेच आले। ते आल्यानंतर मी त्यांच्या म्हणजे तिथं आतमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे जे वातावरण होतं कमीत कमी तिथं 70-80 लोक होती। ते त्याच्यामध्ये तरुणही होते, त्याच्यामध्ये ओल्डही होते, म्हातारे सुद्धा होते। कमीत कमी त्यांचं वय 50-45 वयाचे होते, काही तरुण होते 26-27 वर्षाचे होते। तर मी आतमध्ये गेल्यानंतर माझ्या 2 मुलांना आरोपी सारखी तिथं बसून ठेवलेली होती। मी बसले, सर बसले, त्यांचे 2 कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते। त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मी 5 मिनिटांनीच बसली अशी आणि माझ्या भावाने एंट्री केलं। 2 माझे भाव, अशी टोटल माझे 2 भाव आणि एक मेवना माझा, अशी 3 लोक तिथं आली होती। मी ह्यासाठी माझ्या भावाला बोलवली की काहीतरी समजूत घालून काय विषय असेल तो मला ह्यांनी सांगितला पण नव्हता की तुमच्या मुलग्याने काय केलं नाही की चुकी काय झाली आहे। ऍक्च्युली मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं, त्यांना सांगणं भाग होतं। त्यांनी मला एक कॉल करायचं होतं की तुमच्या मुलग्याने असं केलं नाही, की त्यांनी चुकी केलं नाही तर त्यांनी 2 फटके दिले असते तरी मला काही फरक नाही पडला असता। त्यांनी मला न सांगता त्यांनी शिवीगाळी केली, मला असं म्हणजे अपशब्द वापरले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी मला
तिथे बोलवून जर तू नाही आलीस तर तुझ्या मुलाला कापून टाकू, ह्या भीतीने मी तिथं सरांना घेऊन, आमचे तिथले जे सर आहेत त्यांना घेऊन मी त्या घटनास्थळावर गेली. गेल्यानंतर ती लोक म्हणजे शांततेने बात करण्याच्या मनस्थितीतच नव्हते. तर त्या लोकांना माझ्या भावाची आतमध्ये एंट्री झाल्यानंतर माझ्या भावाने म्हटलं की बाबू तुला कोणी मारलं, असं फक्त बोललं. एवढं बोलल्यावरच ती लोक आउट ऑफ कंट्रोल झाली. त्या लोकांनी डायरेक्ट शिवीगाळी, मारहाण चालू त्यांचं झालं. त्यांनी एवढं म्हणजे ती 70-80 जी लोक होती त्याच्यानंतर ती 100 वर गेली. कमीत कमी ती 100च्या पुढं पण असतील, मी असं सांगत नाही की, पण 100च्या वरती होती. त्यांनी भरपूर माझ्या भावांच्या अंगावरती मारहाण केलंय त्याने. परत मी सोडवायला गेली ते मला त्यांनी शिव्या गाळ्या केल्या आहेत आई बहिणीवरनं. ते त्यांनी सुरुवातीपासूनच केलंय. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या अंगावरची वडणी ओढली आहे. मला माझ्या छातीमध्ये फाईट मारलाय, माझ्या पोटामध्ये मला बॅक साईडला मारलंय, माझ्या अंगावरची वडणी, माझ्या छातीवर हात घातले, माझी कुर्तीची बटणं वगैरे त्यांनी तोडली आहे. तर त्या मुलांनी मला, त्यातला जो एक माणूस होता, मी त्याला विसरू शकत नाही, त्याचं नाव आहे मुनव्वर बोट. त्या मुनव्वर बोट आणि मोहम्मद अली आंबेडकर ह्या व्यक्तींनी, आणि त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा होता कामिल घारे. तर ह्या 3 व्यक्तींनी मला असं धरून मला जी फेकली आहे ना, तर मी तिथं ऑन द स्पॉट माझा जीव पण गेला असता. मला त्यांनी भरपूर काय केलंय माझ्यासोबत ते मी सांगू शकत नाही. पण मी सांगते माझ्यासोबत त्यांनी एवढं नीच हरकत केली आहे की त्यांनी माझं, मी कसं सांगू की त्यांनी माझी सलवार सुद्धा, म्हणजे असं पॅन्ट वगैरे पण माझी त्यांनी खिचली आहे. तर मला हे सांगायला सुद्धा लाज वाटते, पण मी करणार काय, कारण का माझ्यासोबत ते झालंय. आज मी लोकांचं चांगलं करणारी आहे महिला, आणि मी सगळ्यांचं चांगलंच करते. त्यांचा उद्देश हा होता, ते आम्हाला नंतर कळलंय. त्यांनी काय सांगितलं की तुमची 2 मुलं तुमच्या जातीची आहेत हे मला माहिती नाही की ती मुसलमान आहेत. आम्हाला वाटलं ती हिंदू आहे, कारण का माझ्या मुलग्याचं नाव त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं मी मुन्ना. त्याच्या मित्राला विचारलं तर सांगितलं मी मेहुल. त्याच्यानंतर ते म्हणतायत म्हणजे ते नंतर म्हणतायत की आम्हाला जेव्हा हे माहिती झालं म्हणजे प्रकरण, तर ते म्हणतात की आम्हाला माहिती झालं की तुम्ही मुसलमान आहात. आम्हाला माहिती असतं की तुम्ही मुसलमान तर आम्ही एवढं केलं नसतं. का हिंदू आहे म्हणून तुम्ही काय त्याला कापून टाकाल? मी हिंदू आहे म्हणून काय म्हणजे मला तुम्ही मारून टाकाल का? हे कुठलं म्हणजे हे आपल्याला आपलं मजहब शिकवत नाही. आपल्याला हे आपलं मजहब शिकवत नाही की आपण काहीतरी आपण एवढी मुसलमान असे एवढे नाही आहेत की कुठल्याही व्यक्तीच्या महिलाच्या अंगावर, तिच्या छातीवर किंवा तिचे कपडे फाडायचा प्रयत्न किंवा तिच्या अंगावरची वडणी काढून टाकायचं एवढं निर्लज्जपणा कोणीही करत नाही. ते आज तुम्ही लोक केलं आहेत. ज्या लोकांनी सर केलं आहे हे सगळं माझ्या सोबत, त्यांची मला नावं बरोबर आठवत आहेत. आणि दुसरी गोष्ट की ते एवढे आउट ऑफ कंट्रोल झाले की आम्हाला कंट्रोल रूम ला फोन लावून पोलिसांना बोलवायला लागली. कोण कोण आहेत, नावं कोण कोण आहेत? सर त्याच्यामध्ये मेन आरोपी आहे अख्तर घारे, दुसरा आहे इरफान घारे, तिसरा आहे कामिल घारे, मुनव्वर बोट, आणि गावाचे सरपंच, त्यांचं मला नाव अजून काय मला माहिती नाही, पण ते गावाचे सरपंच. खेड तालुक्यातील अजगणी मोहल्ला येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात येत असून झालेली घटना ही मुसलमानांनी हिंदू समजून हल्ला केला असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केलाय. तसेच परशुराम घाटात करण्यात आलेली मारहाण आणि गाडीची झालेली तोडफोड या संदर्भात काही ठोस पुरावा आहे का, किंवा त्यांना मारहाण करतानाचा कोणता व्हिडिओ आहे का याचा पहिला तपास केला पाहिजे असं मत देखील सोनल लक्ष्मी घाग यांनी व्यक्त केलंय. वांगड कशा पद्धतीने बघताय? सर, सर्वप्रथम तर साजिद सरगुरूंवर जे आरोप होत आहेत हे सगळे हे बिनबुडाचे आरोप आहेत असं मी म्हणेन. साजिद सरगुरू हा कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मामा आहे, आणि त्यामुळे त्याच्या भाच्यावर, म्हणजे त्याच्या भाच्याला समोरच्या पार्टीनी हे किडनॅप करून त्याला नेला. त्याच्यानंतर त्याला आरोपासारखं त्याला आणि त्याच्या एका मित्राला मारहाण केली, घरी बसवून ठेवलं. त्याच्या बहिणीला उलटी सुलटी शिवीगाळ करून तिला घरातून बोलवून घेतली त्या ठिकाणी. तिला मारहाण केली पुरुषांनी, म्हणजे तिच्या छातीवर हात टाकला. त्याच्यानंतर तिचे ते लेगिंग्स पायजामा तिचा खेचत होते, आणि हे मुसलमानांनी हिंदू समजून त्यांच्यावर हा हल्ला केला. सर्वप्रथम तर हा विषय आहे. कारण का त्या मुलांनी त्याचं नाव
मुन्ना म्हणून सांगितलं आणि त्या दुसऱ्या मुलांनी नाव मेहुल म्हणून सांगितलं. हे ऑन द रेकॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये साजिद सरगुरू ह्यांची बहीण त्यांनी ते सांगितलेलं आहे, जबिला शहानी. आणि असं जेव्हा झालं तेव्हा साजिद सरगुरू आणि त्यांचा भाऊ काय नक्की विषय झाला म्हणून हे लोक तिकडे खेडला गेले. त्या लोकांनी त्याच्यानंतर कंट्रोल रूमला फोन केला 112ला त्या ह्याच्यानी, आणि त्याच्या बहिणीने माहिती दिली त्या पद्धतीत. आणि मग त्या लोकांनी तिकडे म्हणजे 100-150 लोक ही गोळा झाली आणि ते लोक त्यांच्यावर दुर्व्यवहारच करायला लागले, मारहाण त्यांनी केली. आणि हा विषय त्या लोकांना माहिती नव्हतं की हे देखील मुसलमान आहेत, आणि त्यामुळे ते त्यांचं जे प्रकरण जे होतं ते झालं. त्यानंतर पोलीस देखील तिकडे हजर होते. तर पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे विनयभंगाची जी केस आहे खेड पोलिसांनी ती दाखल करून घेतली आहे. पण साजिद सरगुरू ह्यांचा जो भाचा आहे तारिक शहा उर्फ मुन्ना, त्याला जे त्या लोकांनी जे किडनॅप करून तिकडे डांबून ठेवला, त्याला खोलीत धरून मारहाण केली त्याला आणि त्याच्या मित्राला मेहुल सावंतला, ह्याचा काहीही उल्लेख किंवा त्याला जे ते त्या समोरच्या पार्टीवर झालंय की नाही ह्याबाबत माझ्याकडे माहिती नाही आहे. आणि साजिद सरगुरूचा जो काय संबंध आहे ह्या विषयाशी, हा तो त्याचा फॅमिली मॅटर आहे, व्यक्तिगत संबंध आहे. ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. काँग्रेस पक्ष काँग्रेस करून हे हायलाइट करतायत, ते चुकीचं आहे. आणि असं झालेलं असताना जे काय फोटोज फिरतायत परशुराम घाटाच्या त्या गाडीचे वगैरे, तर मी विचारू इच्छिते की जे लोक आरोप करतायत तर त्याचे काही व्हिडिओ फोटो आहेत का मारामारीचे, साजिद सरगुरू आणि बाकीचे जे कोण मंडळी त्यांच्याबरोबर होती त्या गोष्टीचं. कारण का ही FIR झाली की नाही 17 वर्षाच्या मुलाला किडनॅप करायची किंवा त्याला घरामध्ये डांबून मारायची, ह्याची देखील मला माहिती नाहीये. तर त्यामुळे हे कितपत रेलेव्हंट आहे, आणि जे लोक कामते हॉस्पिटलला ऍडमिट वगैरे आहेत, तर जे काय आहे ते मला न्यूज मधूनच कळतंय. अजून काही विषय काय फारसे क्लिअर नाही. हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. आणि हे कुठे ना कुठे ही जी केस मिसलीड करायची की 17 वर्षाच्या मुलांना जे ह्यांनी किडनॅप करून जे म्हणजे घरामध्ये त्यांच्या ठेवून जे त्यांना मारझोड केली त्याची केस झालेली आहे का, त्याची FIR झालेली आहे का, बाकीचे ते विषय, तर ही सगळी तपासाची बाब आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासनाने ते देखील करावं. आणि परशुरामामध्ये पण जे काय म्हणतायत की साजिद सरगुरूने आणि त्याच्या भावाने हल्ला वगैरे केला, बाकीचे पण काय लोक होते त्या गाडीवर, तर त्याच्यामध्ये देखील किती तथ्य आहे, त्याच्यामध्ये पण व्हिडिओ फोटोज CCTV फुटेजेस वगैरे, ह्याच्यामध्ये ते लोक एव्हिडेंटली किती शामिल आहेत हे देखील बघणं खूप गरजेचं आहे. फक्त बिनबुडाचे आरोप करण्यात काय अर्थ नाही असं मला तरी वाटतं. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाला जोडणारा देवणे पूल आणि जोड रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा ठपका ठेवत सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी 26 फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट दर्जाचं झालेलं काम पुन्हा करून घेऊ असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर 27 फेब्रुवारी रोजी जलाल राजपूरकर यांनी आपलं उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य केलं. मात्र तब्बल 8 महिने उलटून देखील त्या ठिकाणी कामाची परिस्थिती जैसे थेच असल्याने सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय. 27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं 22 ऑगस्ट पर्यंत कोणतीही कारवाई केल्याचं पाहायला मिळत नाही. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना थेट पत्र लिहून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधीक्षक नेहा आंगणे यांनी 2 ऑक्टोबर रोजी उचित कार्यवाही करून अर्जदारास उत्तर द्यावं असं नमूद केलं असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न मिळाल्यामुळे
सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. पाहूया नेमकं काय म्हणाले जलाल राजपूरकर. काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उपोषण छेडलं होतं. तब्बल तुम्ही 1.5 ते 2 दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळेस देखील तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी पत्र देण्यात आलं होतं. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळपणा कामातला समोर येत आहे. काय सांगाल त्या सर्वांच्या बाबत? सार्वजनिक विभागाच्या सार्वजनिक विभागाच्या कामकाजावरती मी वारंवार या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आणि प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना त्या ठिकाणी योग्य पुराव्यानिशी उगाचच कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह कधीही निर्माण केलेलं नाही. आपण जो या ठिकाणी उल्लेख केला की उपोषणाला बसलो होतो, नक्कीच त्या ठिकाणी 26-27 फेब्रुवारी रोजी मी त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. 26 तारखेला बसल्यानंतर 27 तारखेला दुपारनंतर सुमारे 3-4च्या दरम्यान उपअभियंता यांनी मला एक पत्र दिलं. तत्पूर्वी कार्यकारी अभियंता माझ्याकडे दूरध्वनीवरून बोलत होते आणि त्यांची चर्चा होत होती काय नेमकं आहे, काय करायला पाहिजे. त्याबद्दल त्यांनी मला असं सूचित केलं की मी आता रजेवर असल्यामुळे किंवा ऑफिसमध्ये नसल्यामुळे मी पत्र आपणाला देऊ शकत नाही. माझ्या गैरहजेरीमध्ये उपअभियंता आपणाला त्या ठिकाणी पत्र देतील. उपअभियंता यांनी पत्र दिलं मला की त्या देवणे पूल व जोड रस्त्याच्या दर्जाहीन कामाबाबत दोषींवर कारवाई करण्याबाबत मी उपोषण केलं होतं. सदर याच्याबद्दल त्यांनी एक पत्र मला या ठिकाणी उपअभियंता यांनी त्यांच्या सहीचं दिलेलं आहे. त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यामध्ये कोष्टकामध्ये नमूद केल्याप्रमाणे जो त्या भाग आहे जोड रस्त्याचं जे कॉन्क्रीटने जी वॉल त्या ठिकाणी बांधलेली आहे टो वॉल, ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहे. रस्त्याचं माप किती आहे आणि त्यातली निकृष्ट दर्जाची किती आहे हे त्यांनी पूर्णपणे ह्या कोष्टकामध्ये दिलेलं आहे. आता हे असतानाही हे पत्र मला त्यांनी 27 फेब्रुवारी 24 रोजी हे पत्र दिलं. आणि हे पत्र दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, नमूद कोणत्याही कामाचे देयक ठेकेदाराला देण्यात आलेले नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे काम तोडून ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम करून घेण्यात येईल. तोपर्यंत ठेकेदारास त्याचे कामाचे देयक देता येणार नाही. आणि ते करून त्या चर्चेनुसार सदर माहिती आपणास देण्यात येत आहे, तरी आपण आपले उपोषण रद्द करून सहकार्य करावे असं त्यांनी मला हे पत्र दिलं. त्यावर ह्या पत्रावर ते कारवाई करणार किंवा ते तोडून नवीन बांधणार ह्या त्यांच्या आश्वासनावरती लेखी पत्रावरती मी माझं उपोषण 27 तारखेला मागे घेतलं. मग ह्या पत्रानंतर त्या ठिकाणी काम झालं, सदरचं काम तोडून? सदरचं काम कोणत्याही प्रकारे त्यांनी केलेलं नाही. ज्या वेळेला 22 ऑगस्टपर्यंत या कामाचं कोणतंही काम केलेलं नसल्यानंतर मी माननीय कार्यकारी अभियंता यांना पुन्हा पत्र दिलं दिनांक 22/8/24 रोजी. कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी दिलेलं पत्र संदर्भ सोडून सगळं लिहून आणि त्यांना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या वरील संदर्भ विषयात देवडे पूल आणि त्याचा जोड रस्ता याच्याविषयी जे उपोषणात बसलो होतो त्या उपोषणाचं आपल्याबरोबर जेव्हा उपोषणाला बसलो त्यावेळेला कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर माझी दूरध्वनीवरून चर्चा होत होती. आणि ती चर्चा होत असताना त्यांनी उपअभियंता यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनेवरून त्यांनी जे पत्र दिलं मला त्या पत्राचं आज तगायत कोणत्याही प्रकारे कामकाज झालेलं नाही असं मी त्यांना 22 ऑगस्ट रोजी पत्र दिलं. आणि त्यांना त्या ठिकाणी पत्र देत असताना मी एक मुद्दा त्या ठिकाणी नमूद केला आहे की माझी आपणाबरोबर चर्चा झाली. माझे समवेत देवडे पूल आणि जोड रस्ता याविषयी आजपर्यंत झालेली जी चर्चा आहे त्याप्रमाणे हे जे काही इथं गोंधळ चाललेला आहे यामध्ये आपलं कोणताही या ठिकाणी म्हणजे सहकार्य नाही. या ठिकाणी ढिसाळ कारभार आहे, शासन निधीचा दुरुपयोग आहे किंवा जे काही निकृष्ट काम केलं जात आहे याविषयी आपण आपला हात याच्यामध्ये दिसत नाही किंवा आपलं सहकार्य या ठिकाणी दिसत नाही. परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपण याच्यावर कारवाई करावी. उलटपक्षी जर आपणाकडनं 15 दिवसाच्या आत कोणतीही कारवाई झाली नाही तर या गोष्टीला आपण सहकार्य करीत आहात याची मला खात्री पटेल असं मी लेखी पत्र त्यांना त्या ठिकाणी दिलं होतं. सदर परत त्यांना त्या ठिकाणी दिलं होतं की या पत्राचं 15 दिवसाच्या आत आपण चौकशी करून मला कारवाईचं पुराव्यासह लेखीमध्ये कळवलं. जर का कळवलं नाही
तर आपण याला साथ आहे असं समजून किंवा याच्या टाळाटाळ करताय असं समजून मी आपणाच्या विरोधात पुन्हा उपोषणाला बसत आहे. याचे उपोषणाची तारीख आपणाला कळवली जाईल असं मी या ठिकाणी त्यांना नमूद केलं होतं. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत कार्यकारी अभियंत्यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट पक्षी सदर पत्राचं कोणतंही उत्तर मला दिलेलं नाही. मी दिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये जे चुकीचं आहे की बरोबर आहे याचा उल्लेख असलेलं एकही पत्र नाही, किंवा आपलं उपोषणाचं पत्र आलंय त्याबद्दल मी सकारात्मक कारवाई करीत आहे किंवा चर्चा करीत आहे, चौकशी करीत आहे, असंही कोणतंही लेखी पत्र आम्हाला प्राप्त नाही. याचा अर्थ कार्यकारी अभियंता या सगळ्या गोष्टीला सहमत आहेत असा माझा या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे. याच्या प्रति मी पाठवलेल्या असताना माननीय बांधकाम सचिव यांना, सचिव बांधकाम यांना पण मंत्रालय मुंबई यांना पाठवलेलं होतं. मान्य मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांना पाठवलं. यानंतर मान्य कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही पत्रव्यवहार माझ्याबरोबर केलेला नसताना माननीय सचिव बांधकामे यांच्या कार्यालयाकडून एक पत्र या ठिकाणी 3 ऑक्टोबर 24 रोजी माननीय अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की 4 कामं दिलेली आहेत, त्या 4 कामाची चौकशी व्हावी. आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की या कामाचा जो मी पत्र दिले त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचं दिलेलं असताना त्याच्यामध्ये प्रस्तुत निवेदनाद्वारे पत्राच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करावी व अर्जदारास परस्पर आपण उत्तर द्यावं असं लिहिलेलं आहे. तसेच त्याने लिहिले की तसेच एखाद्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही अपेक्षित असल्यास त्याबाबत स्वयंस्वस्त अभिप्राय शिफारशीसह आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. अशा याचं पत्र नेहा अंगणे, कक्ष अधीक्षक, महाराष्ट्र शासन यांच्या सहीचं पत्र आलेलं आहे. त्याची प्रत त्यांनी मला पाठवलेली आहे. बांधकाम सचिवांचं पत्र अधीक्षक अभियंता नसताना आज तगायत अधीक्षक अभियंत्यांनीही याच्यावरती कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हे सर्व पाहता की जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. मी त्यांना पत्रामध्ये कार्यकारी अभियंत्यांना नमूद केलेलं आहे की फक्त जर तुम्ही कार्यवाही केली नाहीत किंवा याची कोणतीही माहिती मला दिली नाही 15 दिवसाच्या आत, तर मी उपोषणात बसणार आहे. आणि जे पत्र दिलं त्याच्यावरती लिहिलेलं की सदर हे पत्र ही त्या उपोषणाची नोटीस समजावी आणि उपोषणाची तारीख तुम्हाला 8 दिवसांपूर्वी कळवली जाईल. त्याप्रमाणे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी पुन्हा उपोषण याविषयी करणार आहे. याबद्दलचं पत्र मी कार्यकारी अभियंत्यांना देत आहे. त्याबद्दल त्यांना पत्र देणार आहे आणि त्या ठिकाणी उपोषणात बसणार आहे. आणि सदरचा विषय या वेळेला विधानसभेमध्ये चर्चेला येईल. आणि त्याच्याप्रती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बांधकाम सचिव त्यांच्या पत्रांनाही त्यांनी वाटाण्याची अक्षता दाखवलेली असताना आपण ह्या सगळ्यांना मी पत्र देणार आहे. त्यांची वैयक्तिक भेट घेता आली तर त्यांची भेटही घेणार आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा मी उपोषणास बसणार आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. हा विषय शासन निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि ती होईपर्यंत मी माझ्या मुद्द्यावरती ठाम या ठिकाणी राहणार आहे. रत्नागिरी आणि चिपळूण येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या मोफत मार्गदर्शनपर सेमिनार प्रमाणेच आता दापोली आणि महाड येथील मोफत मार्गदर्शनपर सेमिनार यशस्वीरित्या पार पडलं. विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, CA, CS, लॉ यासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवारी 8 डिसेंबर रोजी दापोली येथे पद्मश्रद्धा हॉल, नर्सरी रोड, आमदार निवासच्या बाजूला सकाळी 10 वाजता, तर महाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बुटाला हॉल जवळ सुंदरवाडी या ठिकाणी सकाळी 11 वाजता हे मोफत मार्गदर्शनपर सेमिनार संपन्न झालं. विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती लाभली होती. या सेमिनारमध्ये इयत्ता 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE या प्रवेश परीक्षेची तयारी इयत्ता 10वी नंतर कशी करावी
MST CET आणि आर्किटेक्चर परीक्षा तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच मेडिकल क्षेत्रात आवड आणि करिअर करू इच्छिणाऱ्यांनी इयत्ता 11वी पासून नीट परीक्षेची तयारी आणि अभ्यास नियोजन कसं करावं यांसारख्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। शिवाय ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी CA फाउंडेशन, CACET, CLAT यांसारख्या प्रवेश परीक्षांसंदर्भात देखील बहुमोल मार्गदर्शन लाभलं। यावेळी प्रमुख उपस्थित रोटरी स्कूलचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांनी देखील सर्व विद्यार्थी आणि पालकांना बहुमोल मार्गदर्शन केलं। महाड येथील सेमिनारला उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी आपला अनुभव दीप वाहिनीजवळ बोलताना शेअर केलाय आणि आपल्याला या सेमिनारचा नक्कीच फायदा होणार असल्याचं देखील यावेळी म्हटलंय। नमस्कार, मी यश माळी याची आई बोलते। यश माळी हा महाडच्या रोटरी अकॅडमीमध्ये गेल्या 2 वर्षापासून शिकत आहे। तर आम्हाला सुरुवातीला 10वीला गेल्यानंतर अशी अडचण निर्माण झाली होती की ॲडमिशन पुढचं कुठं घ्यायचं, पण रोटरी खेड हे नाव ऐकलेलं होतं आणि रोटरी खेडचे आम्ही रिझल्ट पण पाहिलेले होते। तर त्याने आम्ही इथे आमच्या इथंच महाड ब्रँच ओपन होती म्हणून आम्ही महाड या ब्रँचमध्ये रोटरीचे आम्ही ॲडमिशन घेतलं। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप चांगला आहे। इथे एक्सपर्ट टीचर्स आहेत, त्याच पद्धतीनं पर्सनल जे काही अटेन्शन असतं ते दिलं जातं। त्याचप्रमाणे जो नॉन टीचिंग स्टाफ आहे तो पण फार हेल्पफुल आहे। आणि आम्ही माणगावचे रहिवासी असल्यामुळे महाड आम्हाला जवळ पडतं। तर आमच्या घरी मुलगा संध्याकाळी परत येतो, आमच्या नजरेसमोर राहतो, घरचं खातो पितो, त्याच्यामुळे आजारी पडल्यास काही समस्या आल्यास आम्ही त्या लगेच समस्या सोडवू शकतो। या दृष्टीने आम्हाला महाड ब्रँच जी झाली या ठिकाणी तर आम्हाला बरे झालं, आमच्यासाठी खूप त्याचा फायदा झाला आम्हाला। आणि इथल्या ब्रँचने आमच्या मुलाला समाधानकारक रिझल्ट आता देण्याचा ते प्रयत्न चाललेला आहे। माझा मुलगा आत्ता 12वीला आहे, अजून पण एक्झाम व्हायची आहे, पण आत्तापर्यंतचा स्कोर हा इथले एक्सपर्ट टीचरच्यामुळे चांगल्या पद्धतीचा दिसून येत आहे। तर मला असं वाटतं की पॅरेंट्स आणि मुलं आणि मॅनेजमेंट आणि टीचर या सर्वांचं यामध्ये फार महत्त्व आहे। तर आपण महाडला प्रिफरन्स देऊन या ठिकाणी मुलांना ॲडमिशन घेऊन आपल्या जवळ मोरे राहून आपण शिकवू शकतो। आभारी आहे। नमस्कार, मी रोहन खेडेकर। आज महाड इथे कृषी भवन या ठिकाणी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोटरी प्रतिष्ठान यांच्याद्वारे एक मार्गदर्शनपर सेमिनार घेण्यात आला। या सेमिनारमध्ये 10वी नंतर काय करायचे याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आपल्याला एक मार्गदर्शन मिळाले। यामध्ये JEE, नीट, BARCH, CET, CA, CS यासारख्या विविध एक्झाम्सबद्दल माहिती देण्यात आली। 10वी नंतर विद्यार्थ्यांनी कुठली स्ट्रीम चूज करावी, कुठल्या स्ट्रीमकडे जावं, त्याची आवड कुठली आहे, JEE करायचं आहे, ॲडव्हान्स आहे, मेन्स आहे, CET आहे, नीट आहे, MST CET, PCB, PCM आहे, BARCH आहे, CA, CS आहेत, या सर्व स्ट्रीम्सबद्दल एक सुंदर अशी एक माहिती देण्यात आली आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना छान पद्धतीने गायडन्स देण्यात आला। इथे पालकांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि या पालकांनी त्यांचे जे प्रश्न होते आपल्यासमोर मांडून त्यांच्याकडे जे असणारे प्रश्न त्याची सगळी उत्तरं त्यांनी इथे मिळवलेली आहेत। तर या परीक्षांचं आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल हे सगळ्यात बेस्ट कोचिंग सेंटर आहे आणि इथले रिझल्ट्स जे तुम्ही पाहू शकता किंवा बघू शकता तर रिझल्ट स्पीक्स फॉर इटसेल्फ आणि हेच रिझल्ट पाहून आज आपल्याला इथे सर्व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला। तर या परीक्षांना जर आपल्याला कोचिंग घ्यायचं असेल तर आपण नक्की रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। आपल्या 2 ब्रांचेस आहेत, एक ब्रांच आहे खेडमध्ये आहे आणि दुसरी ब्रांच ही महाडमध्ये आहे। तर या परीक्षेला ह्या कोचिंगला जॉईन करायचं असेल तर आपली एक स्कॉलरशिप परीक्षा आहे जी रोटरी स्कॉलरशिप एक्झाम म्हणून ओळखली जाते। ही परीक्षा 5 जानेवारी या तारखेला 9 वाजता सकाळी घेण्यात येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीला JEE, नीट, आर्किटेक्चर, कॉमर्स, क्लॅट, CS ह्या सगळ्या स्ट्रीम्सकडे ॲडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की या परीक्षेसाठी यावं। या परीक्षे थ्रू त्यांनी त्यांचं कॅलिबर ओळखावं आणि नक्की त्या पर्सेंटेज जर चांगले मिळाले या परीक्षेत तर त्यांनी 100% स्कॉलरशिपपर्यंत सुद्धा त्यांना आपण ऑफर केलेली आहे। परीक्षेचे ठिकाण आपले आहेत ते महाड कृषी भवन बुटाला हॉल समोर आहे। रोटरी इंग्लिश मीडियम
मीडियम स्कूल खेड आहे आणि गोंदुताई जांभेकर हे रत्नागिरीत आपलं ठिकाण राहणार आहे. सो सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, ह्या परीक्षेचं नक्की तुम्ही येऊन इथे द्यावी ही परीक्षा आणि यातून मिळणारी जी स्कॉलरशिप आहे ती नक्की मिळवावी आणि आपल्या मुलाचं, आपल्या पाल्याचं यशस्वी भविष्याकडे ही वाटचाल, त्यातलं पहिलं पाऊल रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकावं. थँक्यू. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रंगभेद निर्मित डॉक्टर सुमित पाटील दिग्दर्शित वारी मनाची ही नाटिका मुंबई पुणे येथील दिव्यांग कलाकारांनी आपल्या कलेतून सादर केली. या उत्तम नाट्य कलाकृतीचं आयोजन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं अनुग्रह विशेष शाळा वेरळ येथे करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या उत्तम अभिनयातून पंढरपूरची वारी प्रत्यक्ष प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली, अशी प्रतिक्रिया अनुग्रह विशेष शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित वेरळ गावातील सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन सुरेश चिकळे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे संयोजक लायन रोहन विचारे, स्नेहज्योती संस्था घराडीचे सचिव उत्तम कुमार जैन, या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुमित पाटील, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव लायन संतोष शिंदे, खजिनदार लायन प्रवीण पवार, सहसचिव लायन संदीप मोरे, वेरळगावचे पोलीस पाटील संजय शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत गोवळकर, वेरळ ग्रामपंचायत सदस्य मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे, ग्रामस्थ अशोक गोवळकर, अनंत गोसावी आणि या नाटिकेचे सर्व कलाकार आणि अनुग्रह शाळेचे सर्व शिक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने सर्व कलाकारांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि इतकंच सांगतोय की 2 तासाचा खरा शो आहे, पण इतकी त्याची छान लवचिक त्याची मांडणी केलेली आहे की तो आपण तिथं तेवढ्या वेळात आम्हाला आमचं जे म्हणणं आहे ते पोहोचवता यावं एवढ्या करता तुमच्या सगळ्यांची वेळ बघितली. आम्ही इथे बाकी टेक्निकल सपोर्ट नाहीये, लाईट इफेक्ट्स नाही आहेत किंवा आणखी म्युझिकल इफेक्ट्स नाही आहेत, म्हणून आम्ही इथे अभिवाचन स्वरूपामध्ये आम्हाला जे म्हणायचे ते मांडणार आहोत. आपण अर्ध्या तासाचा हा इथे शो देते, पण आम्हाला जे पोहोचायचे ते पोहोचवण्याचा आमची सगळी कलाकार मंडळी पूर्णपणे प्रयत्न करतील. हे प्रवचन नाही, हे कीर्तन नाही. तुम्ही म्हणाल तर प्रवचन आहे, तुम्ही म्हणाल तर कीर्तन आहे, तुम्ही म्हणाल तर नाटक आहे, तुम्ही म्हणाल तर नाटिका आहे, एकांकिका आहे, तुम्ही म्हणाल तर ते व्याख्यान आहे, तुम्ही म्हणाल तर सांगीतिक मैफिल आहे, तुम्ही म्हणाल तर सामाजिक संदेश देणारं पथनाट्य आहे, तुम्ही म्हणाल तर हे सगळ्या सर्व समाजातील डोळस, निष्काळजी, निष्क्रिय आणि बेशिस्त लोकांच्या डोळ्यात टाकलेला झणझणीत अंजन आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बघा तुम्ही आमच्या नजरेतून हा समाज सशक्त, समृद्ध, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि त्या सगळ्या मुख्य संवेदना जाग्या करणारा आणि त्यांचं म्हणणं मांडणारा, तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हे सगळे कलाकारांचा हा प्रयत्न. छोटासा अभिनव प्रयोग तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. हे सगळे समाजात काम करणारे वेडी माणसं आहेत, सगळी दर्पणणारी. म्हणजे आपण याच्यात एक विसरून गेलोय, हे राष्ट्रपती पदक विजेते कलाकारांच्या नावासाठी पुरस्कार आणि शासन मोठं दखल घेत असतं. आज अनुग्रह विशेष शाळा वेरळ या ठिकाणी लायन्स क्लब खेड सिटी आयोजित वारी मनाची ही नाटिका आज सादर करण्यात आली. दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग सर्व असणारी ही मंडळी आणि त्यांच्या कलाकृतीतून, त्यांच्या मनाच्या कौशल्यातून आणि भावनेतून ही वारी जणू काही त्यांनी या
दिव्यांग शाळेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे सादरीकरण केलं ते सादरीकरणामधून आपल्याला प्रत्यक्ष पंढरपूर दर्शन, चंद्रभागेचं दर्शन इथे आपल्याला दिसलं. निसर्गातल्या गोष्टी माहिती नसताना सुद्धा, अनुभवलेलं नसताना, पाहिलेलं नसताना पण या सर्व कलाकारांनी त्या हुबेहूबपणे आमच्यासारख्या डोळस माणसाच्या समोर निर्माण करून दाखवल्या. आणि हे खरंच एक फार मोठा आविष्कार ह्या परमेश्वराने या सर्व मंडळींना दिलेला आपल्याला बघायला मिळतो. या कलाकारांचं विशेष कौतुक की त्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला हा एक अनुभव या जगत परमेश्वराचं आपल्याला करून दिलं. त्याबद्दल लायन्स क्लब या सर्वांचं आणि सर्व कलाकारांचा आभार मानते. आणि असंच हे त्यांची ही कृती किंवा कलाकृती ही लोकांपर्यंत पोहोचावी आणि समाजामध्ये जनजागृती व्हावी ह्या हेतूने हा सादर केलेलं ही मनाच्या वारी मनाची ही एकांकिका निश्चितच आदर्शवत ठरेल असा विश्वास लायन्स क्लबच्या वतीने आम्हाला वाटतो. या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आभारही मानतो. धन्यवाद. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवरती धर्माच्या आधारावर होत असलेल्या अनन्वित आणि हिंसक अत्याचाराविरोधात आवाज उठवत हे अत्याचार थांबावेत यासाठी जागतिक मानव अधिकार दिनी म्हणजे उद्या 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता खेड शहर विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मानव अधिकार संरक्षण विषयक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चाला प्रारंभ होईल. तरी सकाळी 9 ते 11 या वेळेत सर्वांनी आपले व्यवसाय आणि दुकानं बंद ठेवून मानव अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन विश्व हिंदू परिषद अध्यक्ष बिपिनदादा पाटणे आणि सकल हिंदू समाज अध्यक्ष भरत पटेल यांच्या वतीने करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात बहुमतानं विजय मिळवल्याबद्दल दिवा येथे मतदारसंघातील नागरिकांनी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला उपस्थित राहत आणि सत्कार स्वीकारून आमदार योगेशदादांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच उपस्थितांशी संवाद साधून एक लोकप्रतिनिधी या नात्यानं दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्व विकास कामे मार्गी लावून कायापालट करेन असं आश्वासन देखील आमदार योगेशदादांनी दिलं. मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय दिनदर्शिका सन 2025चं अनावरण संपन्न झालं. राष्ट्रीय सल्लागार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई पनवेल उरण तालुक्यातील लोकनेते उद्योजक राजेंद्र शेठ पाटील यांच्या हस्ते उल्वे येथे दिनदर्शिका सन 2025चं अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, मोहाचे देवेंद्र पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली 3 वर्ष सातत्यानं या संघटनेची स्थापना केल्यानंतर अव्याहतपणे हजारो दिनदर्शिका प्रत्येक वर्षी छपाई करून देशभर खेडोपाडी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सुंदर, आकर्षक तसेच उत्कृष्ट छपाई काम केलेलं असल्याचं यावेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितलंय. खेडचे रहिवासी आणि निस्सिम स्वामी भक्त संदीप सासने हे गेली 3 वर्ष एकटे अक्कलकोट पायी वारी करतात. यंदाही ते पायी अक्कलकोट वारीस गेले आहेत. या वारी दरम्यान खेड येथील मनाली ट्रॅव्हल्सचे मालक मंगेश खेडेकर आणि संदीप सासने यांची भेट झाली. गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट अशी देवदर्शन सहल मनाली ट्रॅव्हल्सचे मालक मंगेश खेडेकर काढतात. याच दरम्यान मंगेश खेडेकर आणि सुदेश खेडेकर यांना दिग्नजी या शहरात संदीप सासने भेटले असता त्यांनी सासने यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर यांनी माणगावमध्ये ईव्हीएम संदर्भातील घोळ प्रकरणी जन आंदोलन करणार तत्पूर्वी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. तसेच त्यांनी पाचाड जवळील मासाहेब जिजाऊंच्या राजवाडावरील समाधी स्थळाचं देखील दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
7 डिसेंबर 2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वेझी परेड हा अनोखा उपक्रम संपन्न झाला। यामध्ये शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील बाल चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला। सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली। वेझी परेडचे औचित्य साधून शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भाज्यांचे पोस्टर तसेच विविध रंगाचे ड्रेस परिधान करून भाज्यांवर आधारित कविता, गाणी आणि नृत्य सादर करत वेझी परेडचा आनंद लुटला। विद्यार्थ्यांनी आपल्या डब्यामध्ये सॅलड आणि वेगवेगळ्या भाज्या आणल्या होत्या। शाळेतील शिक्षिका राधिका घोडे यांनी आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी भाज्यांचं सेवन केलं पाहिजे। भाज्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि रोगांपासून आपण दूर राहतो असं सांगून भाज्यांचं महत्त्व सांगितलं। यावेळी सर्व विद्यार्थी उत्साहित दिसत होते। सर्व विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिका या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। या उपक्रमामध्ये रोटरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतलेली दिसली। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी या आगळ्या वेगळ्या वेझी परेडच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।